हनुमंताकडे गेलेल्या तिथं मरण आलेलं बरं आहे. रावणाच्या हाताने मरण काही योग्य आहे भाई महाराज? दुष्टाच्या हाताने योग्य नाही. पुढे विचार केला. काळनेमी विचार करतोय. काळनेमी माणसासारखी माणसाला विचार करत नाही. आणि तुकाराम महाराजांनी लिहिलं विचारा बाजूनी समाधान पाहिजे का? सनद महाराज विचार पाहिजे. पावलं पावले विचार केला पाहिजे. पण करत नाही माणसं. पण काळनेमी विचार करायला काय म्हणाला आहे का? हनुमान सभाय श्री रघुनाथ श्रीरामाचे प्रेमे सदा डुलत होता त्याचे निहाते घात कृत कृत्य झालो इच्छा केली ते पावत. हनुमंतरायाच्या हातानं मरण आल्याच्या नंतर मला सद्गती प्राप्त होईल. काळनेमी विचार करतोय या कडू रावणाच्या हातानं मरण्यापेक्षा हनुमंताच्या हातानं मरण फल. काळनेमीला विचार येऊ लागला. बोला. ऐसे विचारुनी मनी मान देत रावण वचनी तुझी आज्ञा उल्लंघुनी सामर्थ्य जनी असेना. विचार केला काळनेमीनं. ऐसे विचारुनी मनी म्हणजे काय करावं लागेल? हे करू का ते करू सांगा मी काय करू. महाराज कितीतरी भक्त आहे त्यांना परमार्थ करावा वाटतो ना पण हसीत नसती ना. म्हणून काळनेमी विचार करू लागला की हनुमंतराय श्रीराम भक्त आहे त्याच्या हातानच मरण आलेलं बरं. म्हणून मान देत. काय मान दिला? ऐसा कोण आहे तोर जो उल्लंघू शके तुझे उत्तर वेगे करून नमस्कार निशाचर उसळला. आला रावणाजवळ आणि आल्याच्या नंतर वेगे करोनी विचार केला आणि नमस्कार केला. म्हणले महाराज महाराज. रावण महाराज त्याचा महाराजच आहे किती. तुमचं कोण उल्लंघन करू शकणार आहे आज्ञा? मी तुमची आज्ञा शिरसावंत मानतो आणि कुठं जातो ते काम करायला जातो. काय केलं पुढे ऐका. पर्वता पावे जव मारुती सवापन गेला शीघ्र गती माया केली अति निगुती तेही निश्चिती परिसावी. म्हणून जोपर्यंत हनुमंत इथं येणार नाही तोपर्यंत मी जातो. आणि गेल्याच्या नंतर हनुमंत आले ना
माया करीन माया, आणि मायेनं त्याला गोवण्याचं काम करेल. आजही बरेच आता तुम्ही त्या संप्रदायातले आहेत, माया रूपानच महाराज फिरायलेत ना. असं करणं योग्य नाही. समाजाला मोतीराम महाराजांनी योग्य संदेश दिला, माझ्या गुरु मारुतराव महाराजांनी योग्य संदेश दिला, म्हणून आपलं ते काम करायचं नाही. हे श्यामा करणे का आले बर का त्या पर्वताच्या ठिकाणी काय केलं ऐका. तेथे जाऊन शोकन केला आश्रम निर्माण, परेदले संपूर्ण वृक्षारोपण अतिरम्य. काळी गेला तिथं महाराज, आणि गेल्याच्या नंतर आश्रम निर्माण केला. सध्या महाराज आश्रम निर्माण करतायत ना, तसा आश्रम निर्माण केला. फळ मुळ फार सुंदर आहे, आणि तुम्हाला म्हणजे आम्हाला दर्शन झालं सुंदर आहे सगळं. फळे मुळे संपूर्ण आशा निर्माण केला, आणि केल्याच्यानंतर काय केलं का आपण घेऊन अग्निहोत्र तपासरेचे निशाचर, दिसे उपवासी निरंतर गेले उदर कपाटे. कसे बनले काळे आपण घेऊन अग्निहोत्र, भगवे वस्त्र घातले, तापसी झाला तापसी, आणि तापसी झाल्याच्या नंतर किती दिवसात तरी महाराज उपाशी आहे. सगळे लक्षणं बाह्य दाखवावं लागतात. माणसं बाह्य लक्षण दाखवले, अंतर कोण पाहणे. महाराजांनी सांगितलं अंतरी शुद्ध व्हावे, मग बाह्यला एक स्वभावे. बाहेर आपलं प्राप्त होईल बाबा, अंतकरण शुद्ध करा ना, पण अंतकरण कोणी शुद्ध करेना. काय नाही असा बनला महाराज, डुप्लिकेट महाराज. काय करू लागलाय का माता जटाचा संभार परिधान, त्यासी कलंभार भक्ती वाढलेस संस्कृभाराती विचित्र भासती. असा काय मी बनला. कसा अंगावर वस्त्र घातले, केसे डोई वाढवून केस, डोक्यावर केस वाढवले, आगडबंब बगडबंब, आणि महाराज मोठा वाटावा. कितीतरी दिवसाचा तपस्वी आहे, आणि असा महाराज कोण म्हणला. काळी म्हणला महाराज का हनुमंतराय येणार आहेत, त्यांना गोवण्याचं काम करायचंय, रावणाचं आता मी मानलंय, म्हणून तसा डुप्लिकेट महाराज बनला. काय केलं काखवळ हात हात लिंग उडाले केसा हात, वानप्रस्थ रूप तेथ जप करीत एकाग्र. आणि म्हणून एवढा महाराज बनला काळीने, वानप्रस्थ रूप धरले, केस वाढवले, सगळ्या साधना केल्या, आणि तेवढ्या साधना करून अभंग म्हणालाय, गाथा म्हणालाय, काय ज्ञानेश्वरी वाचालाय, सगळं करावं लागतं महाराज डुप्लिकेट महाराजांना. म्हणून 4-5 अभंग गायले, महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. महाराजांनी घरी पोराने सध्या त्याच्यातले सांगत जरा, अरे बाबा तसं करू नका, काकडा म्हणून जा, दररोज रामायण म्हणून जा. मी ज्या बसलोय ना बाबा महाराज, आम्ही दररोज रामायणाला जातो. पोरांना माहित आहे रामायणात गेल्याशिवाय आम्ही बसत नाही. 2-3 विद्यार्थी तुमच्या इथे असल्यामुळं सर म्हटले या, आणि त्यांची काल भेट झाली. म्हणजे तुम्ही आल्याशिवाय आम्हाला बरं वाटतं, कोणी येत आहे, तुमच्या सगळ्यांचं दर्शन होते, पण आम्ही सेवा करतो महाराज, म्हणून आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. वाचा हाती घेऊन जपवारे भोळे निधी भवंता भवयारे, जैशी खेचली मुद्रा लावली तैशी शेली दिसत आहे. काय केलं डुप्लिकेट काळीनं महाराजांना म्हणा की मुद्रा लावले, हातामध्ये जपमाळ घेतले, आणि जपमाळ घेऊन काय करू लागला, खेचली मुद्रा लागली. सगळ्या अवस्था नंतर मायावी जे असतात महाराज, त्यांना सगळ्या अवस्थे
पांढरच असतात. म्हणून सगळी साधना या पद्धतीनं प्रत्येक साधकाला पाहिजे, माझ्या ठिकाणी नतमस्तक झाला पाहिजे या पद्धतीनं काळजीनं रूप धारण केलं. काय करू लागलाय भगवत धरोनी ध्यान पाये आगमन कपिचे. मुद्रा कशी लावली? एकाग्र करून या मन जपमाळ केले. असा काय बसलाय, असा काय बसलाय, किती दिवसाचा तरी साधक आहे. आणि बगळा जसा ह्या नदीच्या काठावर बसतो ना, तळ्याच्या काठावर बसतो ना, कवा मासा येईल होय, आणि मी गिटकावून टाकेल. दिसतोय बघा कसा दिसायला, पांढरा आहे ना तो. तसं पांढरे कपडे घातलेत हो, पण आतमधनं मात्र काय काय करू लागलाय का? उदकामाची असे बघ जैसा कोणी सात्विक जलवासी पुण्यश्लोक ऐसा देख दिसतसे. काय नाथांची बुद्धी असते होय, नाथ महाराजांची किती बुद्धी आहे. काय उदाहरण देतात महाराज? तसा पाण्यामध्ये एखादा मासा असतो, मासा, आणि तो मासा केव्हा बाहेर येईल आणि मी गिटकावून टाकेल, कुणाची दृष्टी असते बाबा? बगडे. तसं या मायाने एकंदरीत काळजीनं केव्हा साधक येईल, हनुमंत येईल, गोण्याचं मी काम करेल असं रूप धरलं. काय काय करू लागले आहे का? मत्स्य आदिया दृष्टी तरी घटकावोनी सगागी देवी राक्षस कपट मेरी कपी आगमन शेरी पातसे. कपी आगमन शेरी पाहतसे. अशी साधना केली. बसले बरं का साधनेला, आणि साधनेला बसल्याच्या नंतर मासा आल्या बरोबर टिपायचा, ते बघायला विचार करते. तसा हा साधक असे साधू झाले महाराज सध्या. गंभीर भक्ती सोंगदाई जना अंतरी भावना वेगळेचे. तुकाराम महाराजांचं गाथा वाचत नाही, रामायण वाचत नाही, ज्ञानेश्वरी वाचत नाही. बाबा मी जबाबदारीने सांगणार होते, वाचलं पाहिजे ना, अभ्यास केला पाहिजे अगोदर होय. असाध्य साध्य करिता अभ्यासानं या ना, ती परंपरा चालवा. तुमचं स्वागत आहे. डिग्रीनं फार महत्वाचं आहे बाबा. पण आता पुढे काय बोलू? वाचा. तव दक्षिण दिशेच्या भागी जैसी भूसमोतीली आगी की नक्षत्राचा पूस स्वर्गी दिशे वेगी धावत. तोपर्यंत दक्षिण दिशेकडनं आगच आग यायली आहे एकंदरीत. असं बघितलं पुन्हा काळनेमीला वाटला आधी शिकार. काय केलं ऐका? की बाळ सूर्य उदयाला तैसा येतसे दादुला ना तरी शेष फनामुनी निष्ठला मनी निघाला चरावया. का शेषफणाहुनी निष्ठला, त्याच्यामध्ये जास्त म्हणी त्या नावाच्या त्याच्यामध्ये फणीमध्ये, आणि तो जसा निघतो चमचम करतो अंधारात सुद्धा, तसा लाल उंद दक्षिण दिशेकडनं कोणीतरी यायले हे पाहिलं बरं का? त्या काळनेमीनं काय केलं? ऐसे उडान कपिनाथा आले पर्वताचे माता देखता अकांत राक्षस चित्ता धीर सर्वता न धरवे. असं उड्डाण आलं हनुमंताचं त्या पर्वतावर, ज्या ठिकाणी हा महाराज होऊन बसलाय. आणि तिथं आल्याच्या नंतर काय काय करतो काय नाही ऐकूया. डोळा पडली झापडी हातावरी वेगळी पडली मनाची मुरकुळी नागरिक भवंडी त्यासी आली. म्हणून असं झालं महाराज. ती उड्डाण आल्याबरोबर ही अवस्था झाली. कारण हनुमंत आहे, कोण आहे ते
पुण्य आहे. भक्तीमध्ये अग्रगण्य असणाऱ्यांची उड्डाणची चाली आहे. आणि आल्या बरोबर अशा अवस्था झाली. भोवंडी झाली. मग सावध होनी पाही विचारोनी आपलेच देई मने मज झाले काही आठवणाही कार्याचा. आठवा नाठव गेला भावा आठवत राहिला नाही. मी कशाला आलो, काय करायचंय, तिथं उड्डाण आल्या बरोबर अशी अवस्था झाली. काय झालं? सकळ जन्माचे निजसार माझ जोडो आले साचार आणि खुशीत पामर स्वहित विचार नाटवे. स्वहित विचार नाटवे. कळावं ना विचार, आठवत नाही मला. आणि जर स्वहित विचार गेला की मग सर्वस्व गेलं. आपलं जर विचार करता आला पाहिजे. म्हणून सगळं विसरलं. मी का आलोय, कशासाठी आलोय हे आठवणा गेलं. काय झालं? म्या स्वामी कार्याचा धावे ते मी मुक्त व्हावे कपी हसते ते विसरून निज कार्याते मूर्छित चित्ते पडिलो असे. काहीच आठवण गेलं त्याला. मूर्छित अवस्था झाली. मूर्छित अवस्था. मला करायचंय काय, कुठं जायचंय, कशासाठी जायचंय आठवत नाही. संसारात माणसं गुंग झालीत का नाही? मला मरण आहे काय ध्यानात आहे का? होय, मरणच विसरून गेलीत माणसं. एवढे संसारात गुंग झाले. तसा गुंग झाला आणि काय करू लागलाय का? ऐसे विचारोनी मनी स्वस्त बैसला सणी कपिले देखिला गुरुनी मग धावोनी येत आला. पाहिला हनुमंतरायाने लांबूनच पाहिले. स्वस्थ बसलेला, आसन केलंय, तपस्वी जणू काय आहे, साधू जणू काय आहे असा बसलेला बघितला. हनुमंतरायाने कपीने देखिला दुरोणी. मग काय करतात ऐकूया. दुरोणी देखिला तापस हर्षित कपीचे मानस बरला सर्वांगी उल्हास ऋषी मनास तेत आला. दुरून डोंगर साजरा म्हणून आहे. डोंगर बघितलं का आम्ही डोंगरातले बरं का. मोतीराम महाराज 6 दिवस आमच्याकडे म्हणजे आमच्या गावात राहायचे. मारुतराव त्यानंतर 5 दिवस राहायचे. देवकरा माझं गाव आहे. किनगावजवळ देवकर आहे. मी तर गायकाला शिक्षक असल्यामुळं तुमचे विद्यार्थी आहेत माझ्याकडे. गेल्या वर्षी आलो होतो. म्हणून यावं लागतं प्रेमा खातर. आणि चांगल्या रीतीने एवढं करताय. पाहिलं दुरून बर का. पाहिल्याच्या नंतर कपीचे हर्षित मानस. आनंद वाटला कुणाला. अरे साधू दिसायलाय, साधू दिसायलाय, नमन करायला गेलं पाहिजे असा विचार हनुमंतरायानं केला बरं का. काय केलाय का? हनुमान श्रीराम की कर राम रूप चराचर देखे सर्वदा साचार प्रेमातुर श्रीरामी. प्रेमातुर. हनुमान कोण आहे? किंकर आहे. किंकर म्हणजे दास आहे. कमीपणा घेतात म्हणा. जे मोठे असतात ना ते कमीपणा घेतात का. श्रीराम सेवे सदा तत्पर, सदोदित तत्पर आहे. आपण कधी कधी महाराज आम्ही स्वाभिमानानं सांगतो आम्ही तत्पर आहे. सदोदित रामायणात तरी निदान बाबा हे आम्ही बंदच होऊ देत नाही. 3च माणसं असतात माझ्याकडे तरीही दररोज आम्ही जातो म्हणजे जातो. हे काही मोठेपणा म्हणून नाही. मोतीराम महाराजांची सेवा म्हणून त्यांनी लावून दिलेली सेवा आहे. 125 वर्ष आमच्या गावात झाले. मोतीराम महाराजांनी लावून दिलेला सप्ताह एवढ्याच उभेलीला आजही केला जातो. त्यामुळे डोंगर टाकून सुधारणा फेमस मोतीराम महाराजांचं. 2049 पर्यंत एक जण सप्ताह करते महाराज. एक जण मोतीराम महाराजांची पुण्यतिथी. निदान 5-10 तरी लाख लागतात ना. 5 तरी लाख लागतात. एवढी करतात डोंगरात. एवढे सुधराम सुधरम नाही ना मामा तरी करतात. एवढं मोठं केलंय मोतीराम महाराजांनी. म्हणून वाचा. ज्याची जैसी अंतवृत्ती ते जगाचे तैसे
मुलगी ज्याची देशी अंतर्वृत्ती अंतःकरणामध्ये ज्याची जशी वृत्ती आहे ना त्याला जग कसं दिसतंय आपल्याकडे मन आहे ना तसं चष्मा घातलाय तसं जग दिसतंय आणि म्हणून अंतरी शुद्ध व्हावे मग बाह्य लाभेल स्वभावे अंतःकरण शुद्ध करा. मी सकाळी ऑनलाईन आमचं प्रवचन चालतंय बरं का कोरोनापासून तिथे निघालं होतं काम बोललो किती काढले बाबा अर्जुनाला भगवान म्हणताय 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती हे सांगत असताना किती दिवस झाला तुम्ही आणि म्हणून अंतःकरण शुद्ध करा आणि अंतःकरण शुद्ध केले की कशी जनता दिसते महाराज आम्हाला वाईट काय झालंय आमची दृष्टी चांगली नाही ना म्हणून आता मी मोही टाकली ऐका तरी पण मृता होय हा अंतःकरण शुद्ध नसता व बाहेरील तत्वता विटंबा म्हणून अंतःकरण शुद्ध केले पाहिजे. हा मौलिक होई सुंदर सांगितले वाचा सज्जनाचे मुख्य लक्षण ब्रह्मस्वरूप स्वये आपण जग देखणे ब्रह्मपूर्ण कपट चिन्ह तो देणे कपट चिन्ह तो देणे सज्जन कुणाला म्हणायचे नाताने दादा सांगितलं गावाकडे सांगितलं म्हणा सज्जनाचे मुख्य लक्षण काय लक्षण आहे जग देखे ब्रह्मस्वरूप दिसलं पाहिजे जे जे दृष्टी ते हरे रूप हे दिसलं पाहिजे आणि ते दिसला की महाराज झाला उद्या ज्ञानाचा पुण्याशी काय करायची म्हणून जी दृष्टी तुमच्यामध्ये यावी आमच्यामध्ये यावी हेच परमार्थाचं मुख्य गीत आहे हेच आपल्या सद्गुरूंचं मुख्य गीत आहे. झालेली सेवा महाराजांनी ज्या ठेवला मला परम